खोपोलीत भानवज परिसरात असणाऱ्या साईबाबा मंदिराचा प्रथम वर्धापन दिन तसेच शिर्डी येथील समाधी मंदिराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पादुकांची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली। हजारो भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला। खोपोलीत सहकार नगर परिसरात नव्याने स्थापन झालेल्या आणि धाकटी शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री साई द्वारकामाई मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने बुधवारी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण मंदिर आकर्षकरित्या सजवण्यात आले। पहाटेच्या सुमारास साईबाबांच्या मूर्तीवर अभिषेक देखील करण्यात आला। त्यानंतर होम हवन, श्रींची आरती आणि भजनाने भाविक भक्तिमय वातावरणात मिसळून गेले आणि श्री क्षेत्र शिर्डी येथील समाधी मंदिराच्या स्पर्शाने पावन झालेल्या श्रींच्या पादुकांची पालखीतून मिरवणूक देखील काढण्यात आली। या पवित्र पादुकांचे खोपोलीकरांनी दर्शन घेतले। साई दर्शन मित्र मंडळाचे 100 सभासद पूर्ण झाले की शिर्डीपर्यंत पालखीची पदयात्रा काढू असा मानस या साई भक्तांनी केला होता। त्यानुसार ही परंपरा सुरूच आहे। या पालखी सोहळ्याला 23 वर्ष पूर्ण झाली असून सुमारे 8000 ते 9000 भाविक खालापूर खोपोली परिसरातून या सोहळ्यासाठी जमतात असे साई दर्शन मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न वाघ यांनी सांगितले। आणि गेले 9 वर्ष झाले पालखी सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे। सभासदांची जेव्हा 100 संख्या पूर्ण आली त्यावेळेस आम्ही असं ठरवलं होतं की साईबाबांच्या पादुका ह्या शिर्डीमध्ये आपण पालखीमधनं घेऊन जायच्या आणि ज्या वर्षी 100 सभासद पूर्ण झाले त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही पालखीला सुरुवात केली। पालखीचं स्वरूप असं आहे की आम्ही 6 दिवसामध्ये हा पालखी सोहळा आम्ही पूर्ण करतो। खोपोलीतून गुरुवारी सुरुवात करतो आणि बुधवारी आम्ही पोहोचतो। बुधवारी दुपारची काकड आरती, दुपारची मध्यान्ह आरती आम्ही करतो। त्यानंतर साई प्रसाद घेतो, एक मुक्काम करतो आणि गुरुवारी पुन्हा खोपोलीमध्ये निघतो। प्राणप्रतिष्ठेचा जो पहिला वर्धापन दिन आहे त्या दिवशीच आम्ही पालखी खोपोली गावातून आम्ही मिरवणूक काढू तिची। त्यामुळे ह्या वर्षीपासून आम्ही आज आमचा पहिला वर्धापन दिन सोहळा आणि पालखीचा भंडारा सोहळा आहे। त्यामुळे आम्ही हा पालखी सोहळा खोपोलीमध्ये आज या ठिकाणी आम्ही आयोजित केला। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।